पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान, सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी, इयत्ता 10वीच्या या प्रकरणाचा हा भाग 3. मागील भागात आपण पेशीविज्ञान म्हणजे सेल बायोलॉजी आणि जैवतंत्रज्ञान बायोटेक्नॉलॉजी याचा अभ्यास केला. या भागात आपण अभ्यासणार आहोत कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे, इम्पॉर्टंट स्टेजेस इन ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट. पहिला हरित क्रांती ग्रीन रिव्होल्यूशन, श्वेत क्रांती व्हाईट रिव्होल्यूशन, नील क्रांती ब्लू रिव्होल्यूशन, खते फर्टिलायझर्स, कीडनाशके इन्सेक्टिसाइड, सेंद्रिय शेती ऑर्गॅनिक फार्मिंग, मधुमक्षिका पालन ॲपिकल्चर, औषधी वनस्पती लागवड कल्टिवेशन ऑफ मेडिसिनल प्लांट आणि शेवटचा फळ प्रक्रिया उद्योग फ्रूट प्रोसेसिंग. या सर्वांचा या भागात आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे. हरित क्रांती ग्रीन रिव्होल्यूशन याचा अर्थ अनेकविध पद्धती वापरून कमी जमिनीत जास्तीत जास्त धान्योत्पादन करणे. भारतातील हरित क्रांतीचे जनक डॉक्टर MS स्वामीनाथन हे आहेत. तसेच डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांनी अमेरिकेत हरित क्रांती घडवून आणली. In agriculture, different methods used to harvest maximum yield from minimum land. These methods are collectively called Green Revolution. Dr. MS Swaminathan is called father of Green Revolution in India, while Dr. Norman Borlaug has done the similar efforts in United States. हरित क्रांती होण्या अगोदर भारताच्या अफाट लोकसंख्येला पुरेल असे अन्नधान्य आपल्याकडे उपलब्ध नव्हते आणि हरित क्रांतीमुळे एक अतिशय महत्त्वाचा भाग घडून आला, तो म्हणजे अन्नधान्याची गुणवत्ता तर सुधारलीच, पण त्याचबरोबर अन्नधान्यामध्ये वाढसुद्धा आढळून आली. यासाठी गहू तांदूळ यांच्या सुधारित छोट्या मण्याचा वापर केला गेला. मोजक्या प्रमाणात खते आणि कीडनाशकांचा सुयोग्य असा वापर, त्याचप्रमाणे जलव्यवस्थापन या सर्व बाबीमुळे अन्न उत्पादनात भरघोस वाढ झाली आणि या साऱ्याच्या प्रयत्नामुळे भारतात धान्याची सुबत्ता आली. यालाच हरित क्रांती असं म्हटलं गेलं. या आहेत काही कृषी संशोधन संस्था. ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट, भारतीय कृषी संशोधन संस्था जी दिल्ली येथे आहे. लिंबूवर्गीय राष्ट्रीय संशोधन केंद्र जे नागपूरला आहे. भारतीय विज्ञान संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. त्याचप्रमाणे राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्था सोलापूर. या सर्व कृषी संशोधन संस्था आहेत. येथे शेतीविषयक संशोधन होतेच, पण त्याचबरोबर ॲग्रिकल्चर म्हणजे कृषीशी संबंधित जर पुढील अभ्यास करायचा असेल तर या संस्था त्यासाठी प्राधान्य देतात. श्वेतक्रांती व्हाईट रिव्होल्यूशन, सहकाराच्या आणि जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून दुग्धोत्पादन हा केवळ जोडधंदाच नव्हे तर संपूर्ण व्यवसाय होऊ शकतो हे दाखवणारी व्यक्ती म्हणजे डॉक्टर वर्गीस कुरियन, फादर ऑफ व्हाईट रिव्होल्यूशन, श्वेतक्रांतीचे जनक, ज्यांनी ऑपरेशन फ्लड या योजनेअंतर्गत भारतामध्ये जणू काही दुधाचा महापूरच आणला. दूध उत्पादनात गुणवत्ता व नियंत्रण, अन्य दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन आणि त्यांचे जतन यासाठी जैवतंत्रज्ञानाची मदत घेतली गेली. याचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आनंद मिल्क युनियन लिमिटेड म्हणजेच अमूल यासारख्या औद्योगिक संस्थेचे नाव आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतले जाते. नील क्रांती ब्लू रिव्होल्यूशन, मत्स्यशेतीच्या माध्यमातून सागरी आणि गोड्या पाण्यातील खाद्य प्रजातींची कृत्रिमरित्या पैदास करणे याला नीलक्रांती म्हणतात. युटिलायझेशन ऑफ ॲक्वाकल्चर प्रॅक्टिसेस फॉर ऑब्टेनिंग एडिबल अँड कमर्शियल ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ब्लू रिव्होल्यूशन. रोहू, कटला चित्रात दाखवलेले हे गोड्या पाण्यातील मासे, तसेच कोळंबी शेवंडे म्हणजे श्रिम्प किंवा प्रॉन, लॉबस्टर यासारखी खाऱ्या पाण्यातील उत्पादने मत्स्यशेतीमध्ये घेता येतात.
याची संकल्पना आपल्याला मलेशिया, इंडोनेशिया यासारख्या पूर्व आशियाई देशातून मिळाली, कारण या देशात शेततळी व मत्स्य प्रजातींची पैदास करणे हा पूर्वापार मत्स्यशेती व्यवसाय होता. याच आधारावर भारत सरकारने नीलक्रांती मिशन 2016 या कार्यक्रमाद्वारे मत्स्यशेतीच्या प्रकल्पांना प्रोत्साहन देऊन मत्स्योत्पादन वाढीचे प्रयत्न सुरू केले. यासाठी 50% पासून ते 100% सरकारी अनुदान उपलब्ध होत आहे. खते, फर्टिलायझर. शेती व्यवसायात 2 प्रकारची खते वापरली जातात. 2 टाइप्स ऑफ फर्टिलायझर्स आर यूज इन ॲग्रिकल्चर. चित्रात दाखवल्याप्रमाणे पहिले चित्र म्हणजे सेंद्रिय खते, ऑर्गॅनिक मॅन्युअर, तर दुसरे चित्र म्हणजे रासायनिक खते, केमिकल फर्टिलायझर्स. पहिल्यांदा आपण माहिती पाहू ती सेंद्रिय खतांची. ऑर्गॅनिक मॅन्युअर. या सेंद्रिय खतामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. इम्प्रूव्ह वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉईल. कुथित मृदेच्या निर्मितीमुळे, कुथित मृदा म्हणजे मातीमध्ये पाने किंवा पालापाचोळा कुजल्यामुळे तयार झालेली माती, या कुथित मृदेच्या निर्मितीमुळे आवश्यक असा जमिनीचा वरचा थर निर्माण होतो. ड्यू टू ह्युमस फॉर्मेशन अपर लेयर ऑफ द सॉईल इज फॉर्म. या कुथित मृदेत असणाऱ्या गांडूळ किंवा बुरशीमुळे जमिनीतून आवश्यक असे घटक जे वनस्पतींना आवश्यक असतात ते म्हणजे नायट्रोजन N, फॉस्फरस P आणि पोटॅशियम K, हे सर्व घटक पिकांसाठी मातीतूनच उपलब्ध होऊ शकतात. इसेन्शियल एलिमेंट्स NPK आर इझिली अवेलेबल ड्यू टू ॲक्टिव्हिटीज ऑफ अर्थवॉर्म्स अँड फंगी. या उलट रासायनिक खते म्हणजेच केमिकल फर्टिलायझर्स ज्यांचा अधिक वापर केला गेला तर तो पर्यावरणास धोकादायक ठरू शकतो. या रासायनिक खतामुळे जमिनी नापीक होऊ शकतात, त्याचप्रमाणे जमिनीची गुणवत्ताही कमी होऊ शकते. तसेच अन्न साखळीद्वारे जनावरे आणि मानवांसाठी सुद्धा ही विषारी ठरू शकतात. टॉक्सिक फॉर सॉईल, बॅक्टेरिया, कॅटल, ह्युमन. हायड्रोपोनिक्स हे मातीविना शेती असणारं इस्रायली तंत्रज्ञान आहे, ज्यामध्ये मातीचा उपयोग न करता झाडांना आवश्यक असलेली पोषक तत्वे ही पाण्याच्या मदतीने दिली जातात. हायड्रोपोनिक्स इज अ टाइप ऑफ हॉर्टिकल्चर अँड अ सबसेट ऑफ हायड्रोकल्चर. इट इज अ मेथड ऑफ ग्रोइंग प्लांट्स, युजली क्रॉप्स, विदाउट सॉईल बाय यूजिंग मिनरल न्यूट्रिएंट सोल्युशन इन ॲक्वियस सोलवंट. या पद्धतीने टोमॅटो, काकडी, स्ट्रॉबेरी, पालक, मिरची किंवा स्ट्रॉबेरीज, लेट्यूस जो बर्गरमध्ये वापरला जाणारा एक भाजी प्रकार आहे, यासारखी उत्पादने या हायड्रोपोनिक्सच्या माध्यमातून घेता येतात. मात्र हे जे टेक्निक आहे इट इज नॉट चीप. हे स्वस्त नाही. इट रिक्वायर्स कॉन्स्टंट मॉनिटरिंग अँड टेक्निकल एक्सपर्ट. यासाठी तज्ज्ञ अशा व्यक्तींची आवश्यकता असते. प्रोडक्शन इज लिमिटेड कंपेअर टू फील्ड कंडिशन. आपल्या जमिनीमध्ये जी आपण शेती करतो त्या मानाने यामधील उत्पादन हे मर्यादित असतं. कीडनाशके, इन्सेक्टिसाइड्स. वनस्पतीमध्ये नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती असते. प्लांट्स हॅव नॅचरल इम्युनिटी टू फाईट अगेन्स्ट इन्फेक्शन. मात्र पिकांच्या उत्पादन वाढीकरता अधिक प्रमाणामध्ये कीटकनाशकांचा वापर झाल्यास तो पर्यावरणास घातक ठरू शकतो. खरे तर बेडूक, कीटकभक्षी पक्षी असे शेतकरी मित्र कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात. मात्र मानवाकडून कीटकनाशकांचा अधिक वापर होत असल्याने या बेडकासारख्या प्राण्यांच्या अस्तित्वाला सुद्धा आता धोका निर्माण झाला आहे. कीडनाशके हे एक प्रकारचे विषच आहे. हे विष पाणी व अन्न यामार्फत अन्नजाळ्यामध्ये पसरते, त्यामुळे जैविक विषवृद्धी होते. Insecticides are toxic to all resident organisms. They are also show biomagnification in which the concentration of the insecticide goes on increasing according to the food chain. या कीडनाशकांची काही उदाहरणे म्हणजे DDT, मॅलेथिऑन, क्लोरोपायरिफॉस इत्यादी. सेंद्रिय शेती म्हणजेच ऑर्गॅनिक फार्मिंग.
बऱ्याचदा शेती करत असताना रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा अनिर्बंध वापर होत असल्यामुळे विषारी रसायने अन्न व पाण्यामार्फत त्याचप्रमाणे पिकांमार्फतसुद्धा माणसापर्यंत येऊन पोचू शकतात. यासाठी एक उत्तम पर्याय म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे सेंद्रिय शेती. चित्रात दाखवल्याप्रमाणे ज्यात वर्मी कल्चर म्हणजेच गांडूळ खत, त्याचप्रमाणे मॅन्युअर आपलं जे ऑर्गॅनिक खत जे आहे सेंद्रिय खत त्याचा वापर केला जातो. क्रॉप रोटेशन होतं म्हणजेच पिकं जी आहेत ती पिकं अल्टरनेटिव्ह पद्धतीने घेतली जातात, ज्यामुळे त्या जमिनीची जी नायट्रोजन फिक्सेशन म्हणजेच नायट्रोजन स्थिरीकरण करण्याची क्षमता आहे तीसुद्धा वाढीस लागते आणि या सर्वाचा परिणाम म्हणजेच चांगलं पीक जे आहे ते चांगलं पीक उत्पादित होण्यामध्ये दिसून येतो. याचाच एक भाग म्हणजे या ऑर्गॅनिक फार्मिंग सेंद्रिय शेतीला सोबत आपल्याला ॲनिमल हजबंड्री म्हणजे पशुपालनसुद्धा करता येतं. सेंद्रिय शेती जी आहे या सेंद्रिय शेती पर्याय हा का निवडला गेला आहे याचे कारण आत्ताच सांगितल्याप्रमाणे की रासायनिक खतं जी आहेत त्यांचा मानवावर व पर्यावरणावर खूप मोठा दुष्परिणाम होऊ शकतो आणि हे सर्व टाळण्यासाठी सेंद्रिय खती हा एक मुख्य पर्याय आहे. ऑर्गॅनिक फार्मिंग कॅन हेल्प टू सेव्ह द एन्व्हायरमेंट फ्रॉम सच इफेक्ट्स. मागे चित्रात दाखवल्याप्रमाणे गांडूळ खत जे आहे वर्मी कल्चर ते इथे तुम्हाला दिसून येईल. त्याचप्रमाणे पेंड म्हणजे नेमकं काय, तर पिकांचं उत्पादन शक्यतो तेलबिया ज्या आहेत त्या तेलबियामधून तेल काढून घेतल्यानंतर जो चोथा शिल्लक राहतो त्या चोथ्यालाच ऑइल केक किंवा पेंड असं म्हटलं जातं. आणि ही जी पेंड आहे ही पेंड जर या आपल्या गाई म्हशीसारख्या पशूंना खायला दिली तर त्यांचं दूध उत्पादन जे आहे ते वाढतंच, पण त्याचबरोबर बैलांमध्ये पोषकता जी आहे ती पोषकता वाढीस लागते. मधुमक्षिका पालन ॲपिकल्चर. ॲपिकल्चर इज रिअरिंग ऑफ हनी बीज टू ऑब्टेन प्रोडक्ट्स सच ॲज हनी अँड वॅक्स. कृत्रिम मधमाशींची पोळी किंवा पेटी तयार करून त्यापासून मध व मेण मिळवणे यालाच मधुमक्षिका पालन किंवा ॲपिकल्चर असे म्हणता येईल. चित्रात जी मधमाशी दिसते ती विशेष प्रकारची आहे, तिला ॲपिस डोर्साटा असं म्हटलं जातं आणि या मधमाशा ज्या आहेत त्या वसाहतीमागे साधारणपणे 50 ते 80 किलो मध देतात. मधुमक्षिका पालनासाठी पेटीची आवश्यकता असते आणि या पेटीत एकूण 10 फ्रेम असतात. मधुमक्षिका पालन जे आहे ते कापूस, सूर्यफूल, सफरचंद, लिंबू, संत्री यासारख्या पिकांच्या परागणासाठी मधमाशीचा फायदा होतो, त्यामुळेही केले जाते. मधापासून होणारे फायदे. मध हा ऊर्जा देणारा उत्तम नैसर्गिक घटक आहे. नॅचरल सोर्स ऑफ एनर्जी फॉर दी बॉडी. जो थकवा घालून कार्यशक्ती वाढवतो. रिमूव्ह फटीग अँड इम्प्रूव्ह वर्क एफिशियन्सी. वजन कमी करण्यास फायदेशीर आहे. बेनिफिशियल इन वेट लॉस आणि सौंदर्य प्रसाधनातसुद्धा उपयोगी आहे. यूज इन कॉस्मोसिटिकल्स. औषधी वनस्पती लागवड. कल्टिवेशन ऑफ मेडिसिनल प्लांट्स. नैसर्गिक साधनांचा वापर करून रोगमुक्ती शक्य करणारा आयुर्वेदाचा फार मोठा वारसा भारताकडे आहे. वी हॅव अ ग्रेट ट्रॅडिशन ऑफ आयुर्वेदा दॅट क्युअर द डिझीज विथ द हेल्प ऑफ नॅचरल रिसोर्सेस. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे लहानपणी वापरली जाणारी बाळगुटी, ज्यात खालील वनस्पतींचा वापर होतो. अडुळसा जे खोकल्यावर उपयुक्त आहे. वेखंड कफासाठी वापरलं जातं, त्याचप्रमाणे पेन किलर म्हणजेच वेदनाशामक आहे. हिरडा बेहडा पोट साफ होतं त्याने. तर हळकुंड जे आहे ते जंतुनाशक म्हणून आहे. अगदी दुधातून सुद्धा हळद पितो आपण, ते याचसाठी की घशामध्ये असणारे जे काही जंतू आहेत ते जंतू मारले जावेत. काकडशिंगी श्वसनसंस्थेचं कार्य सुरळीत करतं, तर तापाचं प्रमाणसुद्धा काकडशिंगीमुळे कमी होण्यास मदत होते. मुरुड शेंग जे आहे ते पोटदुखीवर ऑन स्टमक एक अँड वर्मिसिडल जंतू जे आहेत पोटातील ते मारले जाऊ शकतात. जायफळ ज्यामुळे झोप येते. नटमेग माइल्ड सिडेटिव्ह. खारीक बदाम जे आहेत त्यांच्यामुळे शरीरामध्ये पौष्टिकता जी आहे ती पौष्टिकता
त्याचप्रमाणे स्नायूंची बळकटी जी आहे ती शक्य होते. अशा या सर्व औषधी वनस्पती आहेत. सध्या जंगलतोड होत असल्याने या औषधी वनस्पती कुठेतरी नाहीशा होत आहेत. त्यामुळे यांची अधिकाधिक लागवड करणं गरजेचं ठरतं. फळ प्रक्रिया उद्योग, फ्रूट प्रोसेसिंग. आपल्याला माहीत आहे की फळे ही लगेच खराब होतात. त्यांचा वापर वेळेत करणं गरजेचं असतं आणि त्यासाठी त्यांची साठवणूक आणि दीर्घकालीन वापर जर आपल्याला करायचा असेल तर त्यांच्यावर प्रक्रिया करावी लागते. फ्रूट्स आर पेरिशेबल फूडस्टफ. दे आर स्पॉइल्ड सून इफ नॉट कन्झ्युम इमिजिएटली. Hence, for storage and uses for a long term, their preservation is absolutely essential. जर फळं वर्षभर वापरायची असतील तर त्यासाठी त्यांना वाळवणं, खारवणं, साखर घालणं, हवा बंद करणं अशा विविध प्रक्रिया केल्या जातात आणि यासाठी म्हणजेच फळे टिकवण्यासाठी शीतगृहाचा वापरसुद्धा महत्त्वपूर्ण ठरतो. जेली, लोणची, सॉस, मुरंबे, सरबते अशा प्रक्रिया केलेल्या पदार्थांना खूप मागणी असते. त्यामुळे आर्थिक लाभ देखील होतो. शिवाय जीवनसत्वयुक्त फळे आणि फळांपासून बनवलेल्या उत्पादनामुळे शारीरिक स्वास्थ्य वाढते. द प्रिझर्व्ड प्रोडक्ट्स फेच फायनान्शियल बेनिफिट. प्रोसेस्ड फ्रूट प्रोडक्ट्स also gives vitamins and minerals that help in maintaining good health. अशा रीतीने सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी, पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान याचे 3 व्हिडिओज आपण पाहिले असतील. थँक्स फॉर वॉचिंग. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.